मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं एक 7 ऑक्टोबर 2025 रोजी एक GR काढला आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की BPL धारक कस्टमर आहेत त्यांना 2500 रुपये भरून हे 1 किलोवॅटपर्यंत सोलार देणार आहोत। त्याच्यानंतर SC ST यांना सुद्धा 5000 रुपयामध्ये सोलार देणार आहोत आणि जे ओपन कॅटेगरीतले आहेत आणि या सर्वच लोकांचे म्हणजे सर्वच ग्राहकांचं जे मागील म्हणजे 12 महिन्याचं असो किंवा आणखीन त्यापेक्षा कमी हे बिल हे 100 युनिटच्या कमी असेल, 100 युनिटपर्यंत असेल अशा ग्राहकांना या योजनेचा लाभ होणार आहे। पण खरंच यामागची नेमकी सत्यता काय आहे? खरंच 2500 रुपयामध्ये 5000 रुपयामध्ये तुम्हाला सोलार भेटणार आहे का या व्यतिरिक्त आणखीन काही तुम्हाला पैसे द्यावे लागणार? भेटणार आहेत तर कसं भेटणार आहेत, कधी भेटणार आहे? आणि नेमकं याच्यामध्ये बरेचसे जण म्हणतात बॅटऱ्या वगैरे भेटणार आहेत का? मग ह्या गोष्टीच्या मागची नेमकी सत्यता काय आहे? तर त्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याबाबतचे असणारे डाऊट हे दूर होतील। सोशल मीडियावर भरपूर असे याचे व्हिडिओ बनवण्यात आले होते पण त्याच्यामध्ये व्हिडिओ पूर्णपणे कन्फ्युजन करणारे होते, त्यामुळे मी हा एक व्हिडिओ घेण्याचे ठरवलेला आहे। बघा, त्या तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा मित्रो, तुम्हाला 2500 रुपयामध्ये सोलार मिळणार म्हणून भरपूर सारा गाजावाजा झाला। त्यामध्ये खूप साऱ्या यूट्यूबर असोत, खूप सारे सोशल मीडियाद्वारे जे आहे ते याची जाहिरात याच्या गाजावाजा करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात मात्र आत्तापर्यंत कुठं बसले किंवा नाही बसले माझ्या निदर्शनास तर नाही आहे। तुम्हाला जर कोणाचं बसला असेल किंवा कोणा अर्ज केला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पण आता याची सत्यता तुम्हाला सांगतो की खरंच तुम्ही BPL धारक कस्टमर आहात, म्हणजे BPL कस्टमर आहात, तुमचं वीज बिल सुद्धा 100 युनिटच्या आतमध्ये आहे, तर खरंच तुम्हाला 2500 मध्ये सोलार मिळणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। शासन सांगतं 2500 रुपयामध्ये सोलार मिळणार, परंतु आता मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगतो, एक गणित सांगतो। बघा, तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडं सोलार लावायचं एखादा वेंडर आला आणि म्हणजे त्याच्यावर अनुदान जे आहे ते केंद्र शासनाचं 30,000 अनुदान आहे आणि 17,500 रुपये तुम्हाला राज्य शासनाचं अनुदान मिळणार आहे। एकूण 47,500 रुपये एवढं हे जे आहे ते अनुदान त्या ठिकाणावर तुम्हाला मिळणार आहे। म्हणजेच आता हे अनुदान मिळणार आहे हे तुमच्या खात्यावर येणार आहे। सर्वात पहिले डोक्यात ठेवा की तुम्हाला जर सोलार बसवायचं असेल, 1 किलोवॅट सोलार जर बसवायचं असेल तर 50,000 रुपये रक्कम ही तुमच्या खिशातून अगोदर तुम्हाला वेंडरला द्यायची आहे, नंतरच तुमच्या घरावर जे आहे ते सोलार इन्स्टॉल होणार आहे। म्हणजेच वेंडरला तुम्हाला 50,000 रुपये देऊन सोलार हे बसून घ्यायचं आहे, बरोबर? आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो की वेंडर हे 50,000 रुपयामध्ये तुम्हाला ते सोलार बसवू शकत नाही। याचं कारण सांगतो, कुठल्याही वेंडरला जर DCR पॅनल तुम्हाला DCR पॅनल त्या ठिकाणी टाकायचं असेल, जर DCR पॅनलची मार्केटमध्ये जर किंमत बघितली तर 17,000 ते 18,000 रुपये पर पॅनलची किंमत आहे। या ठिकाणी तुम्हाला 2 पॅनल टाकायचे म्हणजेच 18 दोन्ही 36,000 रुपयाचे पॅनल झाले। त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक इन्व्हर्टर टाकायचं आहे। 1 किलोवॅटचं मायक्रो इन्व्हर्टर जर टाकलं तर त्या ठिकाणी जवळपास त्या इन्व्हर्टरची किंमत 12,000, 8,000 ते 12,000च्या दरम्यान त्याची किंमत असणार आहे। ती किंमत झाली 12,000 रुपये जर पकडलं तर 48,000 रुपये पॅनल आणि इन्व्हर्टर। मिनिमम 5 ते 6,000 5,000 रुपयाचं तुम्हाला स्ट्रक्चर लागणार आहे। त्याच्यामध्ये जनरेशन मीटर आलं, ACDB DCDB बॉक्स आला, ह्या सर्व गोष्टी मिळून जवळपास वेंडरला त्या गोष्टीचा एक 60,000 रुपयापर्यंत खर्च जाणार आहे। आणि मिळणार किती आहेत त्याच्यामध्ये म्हणजे शासन काय म्हणतं की 50,000 मध्ये बसवा, 60,000 रुपये तर वेंडरलाच लागणार आहे। वेंडरला तिथनं पुढं तुम्हाला 5 वर्षापर्यंत सर्व्हिस द्यायची आहे। आता वेंडरचं प्रॉफिट किती ठेवणार आहे, त्याचा बसवण्याची मजुरी, ट्रान्सपोर्टिंग आणि येणाऱ्या काळात तुम्हाला जी मिळणारी सर्व्हिस याचं सर्व कॅल्क्युलेशन पाहता हे तुम्हाला 70,000 ते 80,000 रुपयाच्या दरम्यान हे जे आहे तर हे किलोवॅट सिस्टीम त्या ठिकाणी पडणार आहे। आता तुम्ही म्हणसाल कसं? आता शासनाच्या धोरणानुसार जर पाहिलं तर DCR पॅनलचे वाढलेले प्रचंड भाव, त्याच्यानंतर इन्व्हर्टरचे रेट, त्यानंतर केबल आहे, तुमची बिल्डिंग उंच असली तर आणखीन केबलचा खर्च वाढतो, स्ट्रक्चर आहे, सर्वच गोष्टीचा जर बघता तर 55,000 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान हे वेंडरचा खर्चच त्या ठिकाणी जाणार आहे। आणि वेंडरचं प्रॉफिट ठेवल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणावर मटेरियल देणार नाही। एकंदरीत BPL धारक जरी असाल तर तुम्हाला 30 ते 35,000 रुपये त्या ठिकाणावर खर्च लागणार आहे। म्हणजेच जे काही
सबसिडी मिळून आता ती सबसिडी जी आहे ते 40 दिवसाच्या आत तुमच्या स्वतःच्या खात्यावर जमा होते. पण स्टार्टिंगला तुम्हाला 1 किलोवॅट सिस्टीम बसवायची म्हणजे तर खिशातून 70 ते 80 हजार रुपये तुम्हाला टाकावे लागतात. मग आता याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या डोक्यात असेल किंवा सोलार लावल्याच्या नंतर मला माझी लाईट ही रात्रंदिवस जाणार नाही. साप चुकीचं आहे. याच्यामध्ये हे ऑनग्रिड सोलार सिस्टम आहे, हायब्रिड सोलार सिस्टम नाही. ऑनग्रिड सोलार सिस्टममध्ये ज्या वेळेस ग्रिडचा संपर्क तुटतो म्हणजेच लाईट जाते त्यावेळेस ते इन्व्हर्टर जनरेशन करणं थांबवतं आणि तुमच्याही घरामधली लाईट जी आहे ते चालली जाते. म्हणजेच जे ग्रिड टाय इन्व्हर्टर असल्यामुळं त्याचा ग्रिड सपोर्ट तुटला की इन्व्हर्टर काम करणं बंद करतं, त्यामुळं तुमची लाईट सुद्धा चालल्या जाते. तर यामध्ये तुम्हाला बॅटऱ्या मिळणार का? तर नाहीये, तुम्हाला बॅटऱ्या मिळणार नाही. आता आणखीन तुम्ही बॅटऱ्या टाकू शकता का? हो, तुम्ही बॅटऱ्या याच्यासाठी टाकू शकता, परंतु याच्यासाठी आणखीन तेवढाच खर्च तुम्हाला त्या बॅटरीसाठी लागणार आहे. कारण हायब्रिड इन्व्हर्टर ज्यावेळेस टाकणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला डबल त्या ठिकाणी इन्व्हर्टरची किंमत द्यावी लागणार. मिनिमम तुम्ही एक बॅटरी टाकली तर 17-18 हजारामध्ये लेड ॲसिड बॅटऱ्या मिळतात. लिथियम बॅटरी घेतली तर तिची किंमत डबलनं वाढणार आहे. आता याच्यामध्ये जर बॅटऱ्या टाकायची प्लॅनिंग केली तर आणखीन 50,000 रुपयाची, मिनिमम 2 बॅटऱ्या टाकायची म्हटलं तर 50,000 रुपयाची तडजोड आणखीन तुम्हाला त्या ठिकाणावर ठेवावी लागणार आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी बॅकअप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. मग आता याच्यापासून तुम्हाला होणारा फायदा काय असणार आहे? तर बघा, तुम्हाला जे लाईट बिल येणार होतं तर ते लाईट बिल झिरो तर म्हणता येणार नाही. कारण तुम्हाला ग्रिड सपोर्ट चार्जेस असेल तर मीटर रेंट असेल तर तुम्हाला जे काही 5, 50, 30, 40 रुपये एवढं बिल तुम्हाला मंथली 10-20 रुपये बिल हे येत राहणार आहे. तेवढं बिल तुम्हाला पे करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जनरेशनमधून जे आहे ते कपात करून तुम्हाला दिलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला एवढा फायदा होणार आहे की तुमचं बिल झिरो होणार आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सोलार तुम्हाला 2,500 मिळणार का? तर नाही, तुम्हाला त्याचे जे आहे तर एक्स्ट्रा वरचे पैसे तुम्हाला पे करावं लागणार. आता जे BPL धारक नाही त्याच्यामध्ये 5,000 रुपये ज्यांना SC आणि ST हे आहेत कस्टमर आहेत त्याच्यासाठी त्यांना 5,000 रुपये भरावं लागणार आहेत. म्हणजे तुमची किंमत जी आहे त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि जे ओपनचे कस्टमर आहेत त्यांच्यासाठी 10,000 रुपये त्या ठिकाणी भरावं लागणार आहे. पण वेंडरला देण्याचे जे काही रक्कम आहे ती वेगळीच रक्कम त्या ठिकाणी असणार आहे. कारण हे जे बेनिफिट आहे तर तुमच्या खात्यावर येत असल्यामुळं वेंडरला तुम्हाला सर्वप्रथम पूर्ण अमाऊंट तुम्हाला त्या ठिकाणावर देणे आहे. म्हणजेच तुम्हाला 1 किलोवॅट सिस्टीम जर बसवायची असेल तर 70 ते 80 हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणावर मोजावे लागणार आहेत. तेव्हाच तुम्हाला घरावर 1 किलोवॅट सोलार सिस्टम बसणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल सोलारवरून डायरेक्ट मोटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालतात का? तर अजिबात चालणार नाहीत. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रिड सपोर्ट ज्यावेळेस लाईट असेल त्याच वेळेस तुमची जे आहे तर हे काम करणार आहेत. मग आता या योजनेचा फायदा फक्त एकच आहे की तुमचं लाईट बिल झिरो करणे. लाईट बिल जे आहे ते तुम्हाला येणारं 500-1000 रुपये जे लाईट बिल आहे तर ते कमी होणार आहे. हाच एक तुम्हाला त्या ठिकाणावर फायदा मिळणार आहे. आता याच्यामध्ये मग शासनाच्या या योजनेचा फायदा न घेता तुम्ही 3 किलोवॅट सोलार सिस्टम बसवू शकता. 6 पॅनल बसतात, त्याच्यामध्ये 78,000 रुपये सबसिडी आहे. माझ्या मते तर 1 किलोवॅटपेक्षा ती सिस्टम तुमच्यासाठी योग्य राहील. कारण त्याच्यामध्ये तुमचा जवळपास 1 लाख रुपयापर्यंत खर्च जातो, परंतु भांडवल तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीत आणि मोठं भांडवल त्या ठिकाणी मिळतं. भविष्यात तुमचं विजेचा लोड वाढला, भविष्यात तुमचं हे वाढलं म्हणजे कारभार वाढला तर त्या ठिकाणावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तुमचं जनरेशन हे बॅकअप जनरेशन हे चांगलं असणार आहे. आणि आता मला वाटतं याच्यामध्ये रूफटॉप 2.0 चालू होणार आहे. त्यामध्ये बॅटरी बँकसाठी सुद्धा शासन हे प्रमोट करणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा सबसिडी देण्याच्या विचारात आहे. हा एक तुम्हाला त्या ठिकाणावर फायदा होऊ शकतो. तुर्तास तरी ही जे काही आपण म्हणतो की स्मार्ट योजना शासनाने जी आणलेली आहे तर या योजनेचा तुम्ही फॉर्म भरणं भरपूर ठिकाणी चालू झालेले आहेत. फॉर्म भरू शकता, अप्लाय करू शकता. परंतु हे सोलार घेताना तुम्ही विचारपूर्वक घ्या. म्हणजेच भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये खरंच या 1 किलोवॅटपासून तुम्हाला फायदा होणार आहे का? किंवा मग या 1 किलोवॅटमुळं आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे. कारण शासन सबसिडी ही एकच वेळा तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते स्वखर्चातून कुठलीही सिस्टीम लावायची असेल तर स्वखर्चातून लावावी लागणार आहे. त्यासाठी 2,500 रुपयामध्ये सोलार जे मिळणार आहे तर हे डोक्यातून काढून टाका. हे सोलार 2,500 मिळणार नाही. यासाठी लागणारा खर्च 35 ते 40 हजार रुपयाच्या घरामध्ये असणार आहे. हा आणि सर्वप्रथम म्हणजेच अगोदरच तुम्हाला संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे, ती वेंडरला द्यावी लागणार आहे. तरच ते वेंडर तुमच्याकडे जे आहे ते सोलार बसवणार आहे. माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही रूफटॉप सोलारसाठी या स्मार्ट योजनेसाठी अप्लाय केलंय का किंवा अप्लाय करणार आहात, विचारात आहात, ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि इतर बांधवांबरोबर ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. महायोजना दूत जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामला जर व्हिडिओ बघत असाल तर तिथे सुद्धा फॉलो करून ठेवा. धन्यवाद.